संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. आज एक महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे, तो आहे इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून. सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये इमाव म्हणजे इतर मागासवर्गीय बहुजन विभागांतर्गत शाळा आश्रमशाळा म्हणजे चालवल्या जातात. अल्पसंख्याकांच्या माध्यमातून त्या आश्रमशाळा चालवल्या जातात आणि त्या आश्रमशाळेतल्या शिक्षक पदभरतीची कार्यपद्धती असेल किंवा अतिरिक्त ठरल्यानंतर त्याचं जे कार्यपद्धती आहे, संच मान्यतेची कार्यपद्धती आहे, त्या संदर्भातला आज महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे तो पदभरतीच्या संदर्भातला, त्याच्या कार्यपद्धतीच्या संदर्भातला महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो. बघा, आजचा जो काही शासन निर्णय आलाय त्या शासन निर्णयामध्ये काय सांगितलंय की इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत बहुजन कल्याण विभागांतर्गत अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या विजाबजा आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन, पदभरती आणि वैयक्तिक मान्यतेबाबतची कार्यपद्धती जी आहे ती कार्यपद्धतीच्या संदर्भातला हा शासन निर्णय आहे. आणि यामध्ये प्रस्तावनेमध्ये काय सांगितलंय की अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या विजाबजा आश्रमशाळा, विद्यानिकेतन व ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती, नियुक्ती, वैयक्तिक मान्यता आणि वेतनाकरता VJNT सेवा प्रणालीमध्ये अंतर्भूत करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना संदर्भ दिन क्रमांक 5 येथे नमूद शासन परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आले आहेत. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या विजाबजा आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन, पदभरती, वैयक्तिक मान्यतेबाबत कार्यपद्धती विहित करण्याबाबतची बाब शासनाच्या विचारधन होती. आणि शासन निर्णय, आता जो शासन निर्णय त्यांनी काढला तो आहे की इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या विजाबजा आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन, पदभरती, वैयक्तिक मान्यतेबाबत खालीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास मान्यता देण्यात येत आहे. पदभरतीच्या जाहिरातीस मान्यता घेण्याबाबत अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेने व्यवस्थापनाने करावयाची कार्यपद्धती कार्यवाही त्या ठिकाणी दिली की अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या विजाबजा आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर रिक्त पदाची निश्चित संबंधित शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यतेनुसार केली आहे काय. तसेच रिक्त झालेले पद कोणत्या कारणामुळे रिक्त झाले आहे, उदाहरणार्थ सेवानिवृत्त, मृत्यू, राजीनामा, स्वेच्छानिवृत्ती इत्यादी कारणामुळे याची संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडून पडताळणी करून घेणे. दुसरा आहे की सदर पद सरळसेवक पद्धतीने भरण्यासाठी विविक्षित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादेची अट, सदर पदाचे स्वरूप हे अनुदानित, अंशतः अनुदानित, विनानुदानित आहे. संच मान्यतेनुसार पायाभूत पदामध्ये सदर पदाचा समावेश आहे किंवा प्रस्तावित वाढीव पद आहे. पदाचे मानधन, वेतन श्रेणी इत्यादी बाबत तपशीलचा अंतर्भाव मान्यतेच्या प्रस्तावामध्ये असणे आवश्यक आहे. तिसरा आहे की रिक्त पदावर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेने कोणतीही नियुक्ती केली नसल्याचे तसेच सदर रिक्त पदाबाबत न्यायालयीन वाद नसल्याबाबतचं प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करायचं आहे. चौथं आहे की पदभरतीच्या जाहिरातीच्या मान्यतेचा प्रस्ताव शासनास मान्यतेस्तव सादर करताना अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था संचलित कोणत्याही आश्रमशाळेमध्ये सदर संवर्गातील पद अतिरिक्त नसल्याबाबत आणि अनुकंपा तत्वावर पदभरतीचा कोणताही प्रस्ताव प्रलंबित नसल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे. त्यानंतर दुसरं आ मध्ये दिले की सहाय्यक संचालक, प्रादेशिक उपसंचालक, संचालक यांनी करावयाची कार्यपद्धती ही संस्थेने होती, आता एक संचालकाने करावयाची कार्यपद्धती आहे. त्यामध्ये अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर संवर्गातील कोणतेही रिक्त पद भरण्याच्या जाहिरातीस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक संचालक, प्रादेशिक उपसंचालक, संचालक यांनी खालील बाबींची तपासणी करून स्वस्पष्ट आवश्यक अहवाल, अभिप्रायासह प्रस्ताव शासनाकडे सादर करायचा आहे, ज्यामध्ये संच मान्यतेनुसार सदर पद पायाभूत पदामध्ये समाविष्ट आहे किंवा प्रस्तावित वाढीव पद आहे.
दुसरं की पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा. तिसरा आहे की जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध आहे किंवा कसे नसल्यास अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध नसल्याबाबतचं त्या ठिकाणी प्रमाणपत्र. चौथा आहे की शासनाच्या प्रचलित असलेल्या आकृतीबंधानुसार पदाची मागणी आहे काय. त्यानंतर ज्या पदावर नियुक्ती करायची आहे ते पद रिक्त होण्याचं कारण, त्याची कारणे. त्यानंतर पदाचे मानदंड, वेतन श्रेणी. त्यानंतर संस्थेचा पद संदर्भातील ठराव आहे किंवा कसे. रिक्त पदावर संस्थेने कोणतीही नियुक्ती केली नसल्याचे तसेच सदर रिक्त पदाबाबत न्यायालयीन वाद नसल्याबाबतचे संस्थेचे प्रमाणपत्र. 10 आहे की अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील विजाभज आश्रमशाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सदर संस्थेमध्ये समायोजन करणार किंवा कसे याबाबतचे पत्र, म्हणजे याबाबतचं शासनाकडनं संचालक प्रादेशिक संचालक यांचे कार्यवाही करण्यासंदर्भातलं हे पॉईंट आहे. पदभरतीच्या जाहिरातीस मान्यतेचा प्रस्ताव शासनास सादर करताना प्रत्येक संबंधित कार्यालयाने प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून कार्यालयीन 7 दिवसात प्रस्ताव तपासून वरिष्ठ कार्यालयात सादर करावा. संस्थेच्या प्रस्तावात त्रुटी असल्यास प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून कार्यालयीन 7 दिवसाच्या आत त्रुटी पूर्तता करण्याबाबत संस्थेस कळवावे. त्यानंतर शासन स्तरावर करायची कार्यवाही. आता पहिले संस्था होती, नंतर संचालक उपसंचालक त्या ठिकाणी झालं. आता शासन स्तरावरती काय कार्यवाही करायची, तर संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांच्यामार्फत रिक्त पद भरतीच्या जाहिरातीस परवानगी देताना सादर केलेल्या प्रस्तावात खालील बाबीच्या अनुषंगाने तपासणी करावी. जाहिरातीस परवानगी देण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावामधील पद संच मान्यतेनुसार व आकृतीबंधानुसार पायाभूत पदामध्ये अंतर्भूत आहे किंवा प्रस्तावित वाढीव पद आहे. दुसरं अद्ययावत संच मान्यता, जे रोस्टर अद्ययावत हवेत. त्यानंतर पद रिक्त होण्याचे कारण, अल्पसंख्याक संस्थेमधील अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, रिक्त पदावर संस्थेने कोणाची नियुक्ती केली नसल्याचे तसेच सदर रिक्त पदावर न्यायालयीन वाद नसल्याबाबतचे संस्थेचे प्रमाणपत्र. त्यानंतर पदभरतीच्या जाहिरातीस मान्यता दिल्यानंतर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेने व्यवस्थापनाने करावयाची कार्यवाही. काय कार्यवाही करायची नंतर ज्यावेळेस मान्यता त्यांना मिळते, हे मान्यतेचा पहिला जो विषय झाला तो मान्यतेसाठी झाला. त्यानंतर हे जे आहे ते मान्यता मिळाल्यानंतर काय करायचं, शासनाने जाहिरात देण्यास परवानगी दिल्यापासून संस्थेने सदर रिक्त पद भरण्याची कार्यवाही 3 महिन्याच्या आत करणे बंधनकारक आहे. सदर कार्यवाही आश्रमशाळा संहितेतील अनुषंगिक तरतुदीनुसार करावी. जाहिरात जिल्हा स्तरावरील सर्वाधिक खपाच्या 2 वर्तमानपत्रात देणे आवश्यक आहे. त्या दिल्या जाहिरातीमध्ये खालील बाबींचा अंतर्भाव असावा. शैक्षणिक व्यावसायिक अर्हता वयोमर्यादा कमाल आणि किमान, पदाची वेतन श्रेणी मानदंड, जाहिरात परवानगीबाबत शासनाचा आदेश किंवा पत्र क्रमांक / सदर पद अनुदानित अंशतः अनुदानित विना अनुदानित आहे किंवा कसे. संस्थेने जाहिरात देताना वस्तुस्थितीशी विसंगत तपशील दिल्यास नेमणुकीस मान्यता दिली जाणार नाही. म्हणजे वरील पद्धतीनं जर त्यांनी माहिती दिली नाही किंवा काही चुकीची विसंगत माहिती दिली तर त्या पदासाठी वस्तुस्थितीमध्ये विसंगत आढळल्यास त्याला नेमणुकीस मान्यता देण्यात येणार नाही. त्यानंतर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर नेमणुकीस मान्यता देताना करावयाची कार्यवाही. अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेने विजा भज आश्रमशाळेतील शाळा विभाग व वसतिगृह विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैध पद्धतीने निवड केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेबाबतचा प्रस्ताव सहाय्यक संचालक प्रादेशिक संचालक यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्यापासून 7 दिवसाच्या आत ती कार्यवाही करून शासनास सादर करायचा आहे. त्यानंतर वैयक्तिक मान्यता व व्हीजेएनडी सेवा प्रणालीमध्ये अंतर्भाव करताना करावयाची कार्यवाही. त्यानंतर मान्यता दिली, शासनाकडे प्रस्ताव केला. आता त्याच्यानंतर सेवार्थ प्रणालीमध्ये ज्यावेळेस त्याची प्रणालीमध्ये माहिती भरताना जी कार्यवाही करायची अंतर्भाव करताना तर ती काय आहे की शासनाने मान्यता दिल्यानंतर वैयक्तिक मान्यता प्रदान बाबतच्या आदेशाची प्रती संबंधित संस्था उमेदवारांना देण्यात याव्या. वैयक्तिक मान्यता नाकारल्याचा आदेशाच्या प्रती मान्यता नाकारल्याच्या कारणाचा स्पष्ट उल्लेख असं संबंधित संस्था उमेदवारास देण्यात याव्या.
वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांचे पद बीजेटी सेवा अर्थ प्रणालीमध्ये अंतर्भूत क्रिएट ऍक्टिव्ह करण्यासाठी नोडल अधिकारी तथा सह उपसचिव सचिव आश्रमशाळा धोरण इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांनी तातडीने कार्यवाही त्या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर संबंधित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक यांनी प्रणालीमध्ये माहिती भरून सहाय्यक संचालक यांच्याकडे ती तपासणी करता पाठवायची आहे. त्यानंतर सहाय्यक संचालक यांनी सदर माहिती तपासून कर्मचाऱ्यांच्या बीजेटी सेवा क्रमांकास आयडी मान्यता देण्याच्या अनुषंगाने नोडल अधिकारी तथा सचिव उपसचिव आश्रमशाळा धोरण इतर मागास बहुजन कल्याण विभाग मुंबई यांना 7 दिवसाच्या आत कळवायचं. 6 की नोडल अधिकारी तथा सचिव आश्रमशाळा धोरण इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांनी कर्मचाऱ्यांच्या बीजेटी सेवा क्रमांकास आयडी तातडीने त्या ठिकाणी मान्यता द्यायची आहे. हे समायोजनाबाबत करावयाच्या कार्यवाही सर्व धार्मिक किंवा भाषिक आधारावरती अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील सर्व अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्वतंत्र यादी तयार करावी. प्रथमतः अशा अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे त्याच अल्पसंख्याक संस्थेच्या अन्य शाळेतील रिक्त पदावर समायोजन करण्यात यावे. त्यानंतर तिसरा आहे की त्याच अल्पसंख्याक संस्थेच्या अन्य शाळेमध्ये रिक्त पद नसल्यास संबंधित अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे विभागांतर्गत असलेल्या इतर अल्पसंख्याक शाळेमध्ये विषयाच्या आवश्यकतेनुसार समायोजन करण्यात यावे. एखाद्या अल्पसंख्याक संस्थेमध्ये अतिरिक्त ठरवण्यात आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे या विभागांतर्गत असलेल्या इतर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेच्या शाळेत समायोजन केल्यानंतर सदर अल्पसंख्याक शाळेत पुढील काळात विद्यार्थी संख्येत वाढ झाल्यामुळे भविष्यात जादा शिक्षक कर्मचाऱ्यांची आवश्यकता निर्माण झाल्यास या विभागांतर्गत असलेल्या इतर अल्पसंख्याक संस्थेच्या शाळेत समायोजित झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा मूळ संस्थेकडे वर्ग करण्यात याव्यात. म्हणजे जर पदामध्ये वाढ झाली, जर दुसऱ्या संस्थेमध्ये समायोजित झाला असेल आणि संस्थेमध्ये जे विद्यार्थ्याची वाढ झाली असेल तर मूळ संस्थेमध्ये परत त्याला वर्ग करण्यात यावं. त्यानंतर 5 की उपरोक्त प्रमाणे रिक्त पद उपलब्ध नसल्यास त्याच धार्मिक अथवा भाषिक आणि अल्पसंख्याक संस्थेच्या शाळेमध्ये समायोजन करण्यात यावे. ऐच्छिक समायोजनात सदर संस्था तयार नसल्यास अशा सर्व अल्पसंख्याक संस्थांनी केलेल्या पदभरतीस महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती अधिनियम 1970 कलम 5/1 मधील तरतुदीनुसार वगळण्यात यावे. सदर तरतूद माननीय सर्वोच्च न्यायालय व काही राज्यांच्या उच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्यानुसार भारतीय राज्यघटना कलम 30(1) च्या तरतुदीनुसार बाधा येत असल्याने सदर अल्पसंख्याक संस्थांनी केलेल्या पदभरतीस वैयक्तिक मान्यता देण्याबाबत उचित कार्यवाही या ठिकाणी करावी. 7 की जिल्हा स्तरावरील समायोजन सहाय्यक संचालक, प्रादेशिक स्तरावरील समायोजन प्रादेशिक उपसंचालक व राज्य स्तरावरील समायोजनाबाबत संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांनी ते करायचे. त्यानंतर इतर अनुषंगिक तरतुदी या शासन निर्णयातील कार्यप्रणाली संदर्भातील आदेशाचे उल्लंघन करून जाहिरातीस परवानगी, वैयक्तिक मान्यता, बीजेटी सेवा प्रणालीस मान्यतेची कार्यवाही करणाऱ्या संबंधिताविरुद्ध नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. शेवटचे 2 पॉइंट आहेत. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता अनियमितता प्रकरणी जबाबदार व्यवस्थापन व्यक्तीवर प्रचलित कायद्यानुसार फौजदारी कारवाई होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रकरणी अनियमितता करणाऱ्या संबंधित खाजगी व्यवस्थापन व्यक्तीवर बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी दखलपात्र गुन्हा सहभागी असल्याचे सकलदर्शनी निष्पन्न होत असल्यास भारतीय न्याय संहिता व इतर अनुषंगिक कायद्यान्वये कार्यवाही करावी. त्यानंतर संदर्भ दिनांक 15 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयाने गठीत केलेल्या प्रादेशिक समितीचे केवळ वैयक्तिक मान्यता प्रदान करण्यासंदर्भातील अधिकार रद्द करण्यात येत आहे. हे जे काय आहे हा शासनाचा निर्णय 8 तारखेला म्हणजे काल त्या ठिकाणी आलेला होता. आणि अल्पसंख्याक शाळेवरती म्हणजे विजा भज आश्रमशाळा जे त्यांच्या अल्पसंख्याक ज्या शाळा आहेत त्याच्यावरती जी कार्यवाही करायची आहे मान्यतेबाबतची ती कार्यवाही त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली. या व्यतिरिक्त याबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. आणि अशाच महत्त्वाच्या
जे आज किंवा शासन निर्णयासंदर्भातल्या अपडेटसाठी चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.